आजच मी तो दाखला लोकांसमोर आपल्या माध्यमाने उघडकीस आणलेला आहे की प्लॅनमध्ये तो दिसतोय आणि जागावरती नाही आहे. तर एका अर्थाने तो चोरीला गेला आहे. तिकडे इमारत झाली की त्या सोसायटीचं गार्डन झालं की त्या सोसायटीचा पार्किंग लॉट झालं, हे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेल. पण मला असं वाटतं की हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे मुंबईकरांसाठी देखील. रस्ता चोरीला जातोय आणि त्यातूनही एक विजिलंट अशा नगरसेविका त्यांच्या हे लक्षात आलं किंवा इथे असला पाहिजे आणि नंतर तुमच्यासारख्या आमदारांनी ते शोधून काढलं की चला पाहू. म्हणजे इतके जागरूक आमदार आहेत म्हणून किंवा हे माहिती तरी पडलं, नाहीतर हा विषय कोणाला कळलाही नसता. कुठे म्हणजे एका अर्थाने तुम्ही 5 वर्षानंतरही डीपी मध्ये बघितलं असतं तर दाखवलं असतं इकडे डीपी रस्ता आहे, पण तो कधी सापडलाच नसता. पण आपण म्हणजे आता तुम्ही सुद्धा मुंबईचा अभ्यास इतकी वर्ष करताय, म्हणजे महाराष्ट्राचाच अभ्यास आहे, तुम्ही देशपातळीवर ही काम केलेलं आहे, भाजपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण गेलेले आहात. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मुंबईकडे बघतो तेव्हा एखादा गोष्टीचा विकास होत असेल तर त्याचं स्वागत हे नक्कीच केलं जातं. मात्र नियम आणि निकष हे सांभाळून हे म्हणजे अशा पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हा जागतिक शहर आहे. तुम्ही पूर्ण जगात कुठेही जा आणि तुम्ही हे सांगा की मी मुंबईवरून आलो आहे, त्यांना माहिती आहे मुंबई काय आहे, कुठे आहे. पूर्ण जगात एवढं प्रसिद्ध शहर मुंबई, तर मुंबईचा विकास कधी झाला नाही. आणि आपला मुंबईकरांचा भाग्य बघा की 2014ला देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री म्हणून आले आणि 2014 पासून आजपर्यंतचा 12 वर्षाचा तुम्ही मुंबईचा विकास बघितला, 19 ते 22 2.5 वर्ष तुम्ही नमूद करा, तर आज कोस्टल रोड, आज आपल्या स्टुडिओवरनं मंत्रालयाला पोचायचं असेल तर आपण सांगू शकतो की आम्ही 25 मिनिटात पोहोचणार. नक्कीच. आज मुंबईमध्ये मेट्रोचा जाळ, आज 3 मेट्रो लाईन ऑलरेडी ऑपरेशनल झाले.